पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कोण आहे? मोठी आई, मी मुक्ता। मोठी आई, तुम्ही स्वतःला किती कोंडून घेतलं तरी मी तुम्हाला लवकरच भेटणार आहे। घरात आल्यापासून एकमेकांना पाहिलं पण नाही आपण। दोघींची तडफड सारखीच आहे। बर, जाते मी। मोठी आई, एवढ्या वर्षांपासून रोज देवीची पूजा तुम्ही करीत आला, पण मग तुम्ही नसतात तेव्हा कोण करीत? कोणी नाही करत। देवी आईच्या पूजेचं कुणालाच काही पडलेलं नाहीये आणि कोणी पूजा करत नाही ते एकंदरीत बरंच आहे। ज्यांच्या मनी भाव नाही त्यांची देवी आईकडे थाव नाही। मग मी येते आंघोळ करून देवीची पूजा करायला। मोठी आई, नव्या आयुष्याची सुरुवात करीते। तुमच्या आशीर्वादाशिवाय लढायचं बळ नाही मिळणार। आशीर्वाद द्या। आजी चहा ठेव तिकडे। काय रे दामू? हा, मुक्ता कुठे आहे? खाली आहे ना ती। अहो मगाशी आशा आणि ती, माफ करा चंद्राई, पण माझ्या ध्यानातूनच गेलं की ती घर काम करायला नाही आलेली। असू दे असू दे, सवय व्हायला येळ लागणार। वय वय, आता सवय करायलाच पाहिजे। आणि आजी, असं ऐकलंय की पेपरात काहीच बातमी आली नाही, शोभूत बी आला नाही तर? हो, म्हणजे बेकारच चमत्कार झाला म्हणायची। अरे चमत्कार झाला नाही, केला गेला। रावसाहेबांनी आपली सगळी ताकद पणाला लावली बघ। 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला। आत्ताच तुझी आठवण काढली होती, तू हजर झालीस। तुमची औषधं राहिलेत ना, त्या मी घेऊन येतो। ए, औषध बिषध काही नका, काय थाट भरली नाही मला। ते डॉक्टर सांगत, तुम्ही नाही सांगायचं। पोटभर जेवणाला आणि औषधाला नाही म्हणायचं नाही। बर बाई, तुझा हुकूम। आता कसं, तुम्ही मुक्ताला आता नाही म्हणू शकत नाही। परत तेच काय झालं? मी तुम्हाला नावाने हाक मारतोय। थांबू काका, तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाच्याच आहात। या घरातल्यांनी मला सून समजू दे नाही तर नको समजू दे, तुम्ही मला मुक्ताच म्हणायचं। नाही ना, ते सून बाई काय माहित नाही, पण तुम्ही आता छोट्या मालकांच्या बायको झालात, म्हणजे आमच्या छोट्या मालकीन बाई। तुम्हाला तो मान दिला नाही तर काय फायदा? थांबू काका, मी आधी या घरात राहत होते, माई किती मदत करायचा, किती जीव लावायचा। जागा बदलली, नाती बदलली, तरी माणसं तीच राहते। माई तशीच राहते। होय, प्रयत्न करीन म्या, पण जमणं जरा अवघडच आहे। येतो मी।
असं काय बघत आहे? नवरात्रीत आलीस तेव्हा आई भवानीचं रूप वाटत होतीस आणि आता सरस्वतीचं रूप वाटते ग. शांत, सुरेल, आपल्या बोलण्यातनं सूर छेडणारी, वागण्यातून फुलं उधळणारी, तुझी ही भरभरून प्रेम करण्याची, लहान मोठ्या समद्यांचाच आदर करण्याची सवय या घराचं एक दिस मंदिर करणार बघ. आजी, तुम्ही मावलाच कौतुक करताय. मी हाय तशीच आहे, वेगळं काहीच नाही. हाय का, ज्यासाठी आले होते ते बोलायचंच राहिलं. काय ग? एका गोष्टीसाठी तुमची परवानगी पाहिजे नव्हती. कशासाठी ग? मोठी आई जशी देवीची रोज पूजा करतात हं, तशी मला पण करायची. त्या वेगळं राहिल्यापासून देवी आईची कोणी पूजाच केली नाहीये. अगं मग कर की, वाट कसली बघतेस? अगं असं समज ही वैजंतीचीच इच्छा आहे, पण ह्या कपड्यात नाही करायची हं? म्हणजे मला काय कळालं नाही. म्हणजे आवरून सावरून साडी घालून मग पूजा कर. जणू सरस्वती आई भवानीची आरती म्हणते असं वाटलं पाहिजे. ह्या घे साड्या, समद्या तुझ्यासाठीच आहेत. माफ करा आजी, पण मोठ्या मालकांच्या पैशांचं मला काही नको. अगं हे माझ्या पैशाचं आहे, मला गरज नाही त्या रावसाहेबांच्या पैशाची. अगं माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी बक्कळ करून ठेवलंय. काही दिवसातच हातात तोडं आणि हार येईलच. घे या साड्या. आता हे असलं ड्रेस बरेच घालायचं नाही हं, साड्या घालायची. नगरकरांची सून या पुढं साडीतच दिसली पाहिजे. अगं देवी आई पण तुला साज श्रृंगारात बघण्यासाठी तरसली या. धर. काही गोष्टी मला विचारून करत जा. या घरची सून आहे मी. उगीच मनाने सगळं एवढी महागडी साडी कोणी दिली तुला? ही महागाची साडी नेसून तुला जर असं वाटत असेल की तू या घरची सून होशील तर स्वप्नातून बाहेर ये. कारण या घरची सून मी आहे आणि कुटुंब प्रमुखाने सुद्धा हे जाहीर केले. शिवाय सुनेचा पारंपरिक हार सुद्धा माझ्या गळ्यात आहे. किचनचे, घराचे सगळे अधिकार माझ्याकडे. आणि राव दादांनी माझ्या वडिलांना शब्द दिलाय आणि या वेळेस त्यांना तो पाळावाच लागेल. कारण त्याचं प्रायश्चित्त भयान असेल. जर कार्य आमच्या घरची सून झाली नाही तर एक अख्खा दिवस मी हातामध्ये बांगड्या भरून, कपाळाला कुंकू लावून, साडी नेसून स्त्री वेशात काढीन. आर्याताई, नशिबाच्या पुढे नाही जात आहे आणि देवी आईच्या मनातलंही नाही बदलत आहे. तुम्हाला होणारा त्रास मला समजतोय.
आपण यावर शांतपणे बोलू. ए, मला नाही बोलायचंय ना तुझ्याशी. तुझं तोंडही नाही पाहायचंय मला. ठीक आहे. माणसाने ना खाण्यापिण्यावरती कंट्रोल हा करायलाच हवा. डाएट तर करायलाच पाहिजे. हो हो, मी पण अगदी स्ट्रिक्टली डाएट फॉलो करते. हो ना. म्हणजे तुला सांगते, संध्याकाळी 7 नंतर मी अजिबात जेवत नाही. आणि मग 7 नंतर भूक लागली तर पाणीपुरी, शेवपुरी, भेळपुरी चालते, पण जेवायचं नाही स्ट्रिक्टली. हे मुक्ते, तू आमच्यासारखे कपडे घालतोय म्हणून तू आमच्यातली होशील असं समजू नकोस. कुठे निघालीत ग? घरात हल्ली देवी आईची पूजा होत नाही. मोठी आईंनी पूजा केली पाहिजे. त्यांना तेच सांगायला चालले होते. अशी परंपरा नाही मोडायला पाहिजे ना. हे ते परंपरा वगैरे काय ते आम्ही बघून घेऊ. तुझा ठीक आहे, मग मोठी आई जशी पूजा करतात तशी तुम्ही पण करा. चला. येते मी. माधवी, बहिणीच्या नावाखाली हिदी देवीची पूजा केली तर करू दे ना. मग करू दे ना. करू दे ना. काय वेळी आहेस का? अगं, देवीची पूजा म्हणजे या घरातली सून करते, तिला सुनेचा अधिकार द्यायचा नाहीये ना आपण. मग हो हो ना. मग आता काय करायचं? आता काय करायचं? आर्या, आर्या, तुला देवीची पूजा करावी लागणार आहे. हा, हो, देवीची पूजा आहे ना ती सुनेच्या अधिकारात येते. चला, पूजेची तयारी करा. पूजा ती कशी करायची? कशी करायची म्हणजे? अगं, पूजा करायची, त्यानंतर आरती करायची, त्यानंतर ते काय करायचं ग? नमस्कार करायचा. हा, आरती नंतर काय? नाही, ठीक आहे, पण यातलं मला काहीच येत नाही. आणि आरती तर वाचून पण म्हणता येईल की नाही कुणास ठाऊक. नाही, पण मी शिकेन ना. मी शिकेन हळूहळू. तोपर्यंत तुम्ही करता का माधवी आत्या? कोंबी? हो. नाही म्हणजे मी कसं करणार? मला तशी येत नाही. नाही म्हणजे येते, म्हणजे तसं मला कृपाळू नाही, म्हणजे चाल तशी माहिती आहे, पण शब्द आठवत नाहीयेत आता. तुला आरती येत नाही? मग काय येतं काय तुला माधवी? मग तुम्हीच करा ना वंश. हो. मी कसं करणार? मी आत्ताच आतमध्ये तुला सांगितलं ना, मी या घरची लेक आहे आणि हे अधिकार सगळे या घरच्या सुनेचे आहेत, त्यामुळे तुम्ही करायला हवी. हे बघा वंश, आता त्या अधिकाराचं राहू देत. कळलं? तुम्ही म्हणता ना हे माझं घर आहे, माझं घर आहे, मग आता तुम्हीच करा. हा, नाहीतर ती मुक्ता आहे ना, ती येऊन आरती करेल. ती बरोबर आहे, पण काय माहितीये ना, ऍक्च्युली पूजा आरती या सगळ्यावर माझा विश्वास नाहीये. आणि श्रद्धा ही कशी मनातून लागते. मी देवीला मनातून पूजते. याचा अर्थ तुमच्यापैकी कोणालाच आरती येत नाही. मोठी आई, आजीने दिलेली साडी नेसून भारी तयार होऊन आली आहे. तुम्ही जर मला पाहिलत ना तर माझी नजरच काढसान. बर, मी पूजेला चालले. तुम्हाला आवाज येईनच,
सोबत मनाला विसरू नका. देवी यायला तुमच्या आवाजाची सवय, ती तुमच्या आवाजाची वाट बघते. परंपरेत खंड नाही पडला पाहिजे. मोठी आई, मला माहित आहे मी जे बोलले ते तुम्ही ऐकलंय आणि तसंच करणार ना. आजी, आनंदाची बातमी आहे. कसली बातमी? सगळ्यांना वाटतं मुक्ता देवीची आरती आणि पूजा करणार आहे. तिला अडवायचं पण अडवणार आहे कोण? कोणालाच आरती येत नाही बघा. आणि मुक्ताला आरती येते म्हणजे मुक्ताच आरती करणार. आणि जर मुक्ता आरती करणार आहे तर मग कोणीच काय करणार नाही. आजी, आपल्या मुक्ताला देवीची पूजा करायचा महत्वाचा अधिकार मिळालाय बघा. हाय की नाही गोड बातमी? भय ग भय, आज पहिल्यांदा तुझी बडबड कानाला लय गोड वाटती बघ. काय पण तुमचं आजी. मोठी आई खोलीच्या बाहेर येत नाहीये. तुमच्यापैकी कोणाला देवी आईची पूजा करायची असेल तर करू शकता. आणि कोणाला नसन करायची तर मला करावी लागेल. हो, तू कर. म्हणजे त्यासाठीच आपण तिला पैसे देऊन बोलवलं होतं नाही का? ह्या घरची सून आर्या याचा योग्य मोबदला देईल तुला. नाही, मोबदल्याची गरज नाही. हे मावं घर आहे. तुम्ही जरी समजत नसला तरी गृहप्रवेश झालाय मावा. ए तू ना, देवीच्या बाबतीत वादावादी नको. ही परंपरा नाही मोडली पाहिजे. हे बघ, मी तुला सांगते, दादाला हे अजिबात आवडणार नाही. दादा जर का भडकला ना तर किती जिथे भक्ती असती तिथे भीती नसती. माय भक्तीत तर भीतीला अजिबात जागा नाही. देवी आईची पूजा करण्यापासून मला आता कोणीच अडवू शकत नाही. माझी पण ना एक भक्ती नावाची मैत्रीण होती. तुझी भक्ती ना तुझ्या मोबाईल मध्ये दाखव. मोबाईल मध्ये तोंड घाल आणि गप्पस. माझ्या वरचढ आवाज चढवलेला मला चालणार नाही. बस गपचूप. ओके.
वाजा उध उध सदानंदाचा उध उध जय जय माय भवानी हे जय जय माय भवानी अंबा तुळजापूरवासिनी हो चित्शक्ती श्री दुर्गा भैरवी अगतम विनाशिनी हो जय जय माय भवानी कृतयुगाचे ठाई दैत्य महिषासुर प्रगटला हो त्याच्या त्रासा भेणे हे त्याच्या त्रासा भेणे मोठा हाहाकार उठला हो जय जय माय भवानी अंबा तुळजापूरवासिनी हो चित्शक्ती श्री दुर्गा भैरवी अगतम विनाशिनी हो जय जय माय भवानी आई रूम मध्ये तर मग आरती कोण करतंय? गाईच्या रूपाने पृथ्वी ब्रह्मा ते जाऊनी हो होती झाली कष्टी आपुले गाऱ्हाणे सांगुनी हो तेव्हा हरिहर ब्रह्मा आले तुझ लागी शरण हो जय जय माय भवानी अंबा तुळजापूरवासिनी हो चित्शक्ती श्री दुर्गा भैरवी अगतम विनाशिनी हो जय जय माय भवानी थांबवा हे सगळं. नगरकरांच्या घरातल्या देवी समोर पंचायतला हात लावायची हिम्मत कशी झाली तुझी? रेणू, हिम्मत चुकीच्या गोष्टी करायला लागती. मायाच घरात देवी याची आरती करायला हिम्मत कशाला पाहिजे? ए गप्पस, हे घर तुझं नाहीये. रेणुका, बघ बघ कशी बोलतीये ही जर अशीच हट्टाने माझी जागा घ्यायला लागली ना. राव दादांनी माझ्या आई बाबांना दिलेले शब्द आठवतायत ना? जर कार्य आमच्या घरची सून झाली नाही तर एक अख्खा दिवस मी हातामध्ये बांगड्या भरून कपाळाला कुंकू लावून साडी नेसून स्त्री वेशात काढेन. ए चल बाहेर. अगं हे काय करताय तुम्ही? हे असं शोभता का तुम्हाला? हात जोडीते ना, असं करू नका. किती गो, किती हा आरडाओरडा. बापरे रेणुका, तुझ्या घरात येऊन तुला दम देते. मी अजूनही माझी जागा सोडली नाही, सोडणारही नाही. रेणुकाताई, तुम्हाला नेमका कशाचा त्रास होतोय? कुशल देवीची आरती थांबवताय तुम्ही. अहो, आता या घरात जी सगळी आहेत त्यांच्या जन्माच्या आधीपासून ही पूजा आरतीची परंपरा चालत आली. तुमच्या वडिलांच्या जन्माच्या आधीपासून. कुणावर तरी राग आहे म्हणून तो राग आरतीवर काढायचा का?
जर मोठी आई आरतीला येत नाही तर उलट मुलगी म्हणून तुम्ही आरती करायला पाहिजे होती. तुझा शहाणपणा, तुझी अक्कल मला नाही शिकवायची. हा, तुझ्या घरी जाऊन तुझ्या आई बाबाला शिकव. रेणुका, हिला अडवायचं सोडून तुम्हाला काय बोलतोयस? ही घरात आल्यापासून घरात फक्त राडे होत आहेत हे दिसत नाहीये का तुला? उठ सूट शहाणपणा शिकवतीये. हिलाच तेवढी अक्कल आणि बाकीच्यांना बावळट समजते. आपण कसे चुकीचे आहोत हे प्रत्येक वेळी दाखवत आली आहे ही. आपण काय ऐकायचं हिचं? कोण आहे कोण ही? हिच्या अति शहाणपणाचे प्रेक्षक का बनताय? ही डोंबाराचा खेळ मांडणार आणि आपण बघत बसायचा? आता इथे अजिबात कोणीच थांबणार नाही, कारण आता आरती होणार नाही. मुक्ता, परत सुरू कर आरती. आली आली, हिचीच कमी होती. ज्यांना जायचं असेल त्यांना जाऊ देत. ज्यांना देवीचा अपमान करायचा असेल त्यांना करू द्या. तू आरती सुरू कर. नानायुधे घेऊन धरिला अष्टभुजावतार हो. औट कोटीचा मुंडा घेऊन सांगा ते हो. सिंहारूढ होऊन केला दैत्यांचा संहार हो. हेल्याच्या रूपाने पळता झाला महिषासूर हो. ते काळी शस्त्राने उडवून दिदले त्यांचे शिर हो. जय जयकारे सुरवर करीती हो. जय जयकारे सुरवर करीती निरंजन परिकर हो. जय जय माय भवानी. हे जय जय माय भवानी अंबा तुळजापूरवासिनी हो. चित्शक्ती श्री दुर्गा भैरवी अगतम विनाशिनी हो. जय जय माय भवानी. आई राजा गुणाची ग बाई माझी. तू पण गुणाचा. एवढा आभाळ कोसळलं तर मागं हटली नाहीस तू. तुम्हाला सांगते, देवीची आरती झाल्याचा आनंद माझ्या एवढाच वैजंतीला पण झाला असणार. हो, समजू शकतो. अरे माझ्या भाऊनं आणि गायत्रीनं तुमच्या बाजूनं उभं राहायची हिंमत केली, ते एक लई बरं झालंय. हो, पण आजी मला त्याच गोष्टीचं सगळ्यात जास्त टेन्शन आलं. म्हणजे आता दादांना हे कळल्यावर ते काय करतील कोणास ठाऊक. मला माहितीये ते दोघे पण ह्याच विचारात असणार.